कागल इथल्या दूधगंगा नदीवरील पुलाच्या दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात कचरा साचल्यानं परिसरात दुर्गंधी पसरली आहे। त्यामुळे या भागातून ये-जा करणाऱ्या नागरिकांना प्रचंड त्रास होतोय। या कचऱ्यामध्ये दवाखान्यातील आणि चिकन दुकानातील कचरा मोठ्या प्रमाणावर असल्यानं नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालाय। कागल शहरातील दूधगंगा नदीचा पूल नेहमीच वर्दळीचा असतो, मात्र या पुलाच्या दोन्ही बाजूला काही बेजबाबदार नागरिक मोठ्या प्रमाणात कचरा टाकतात। यात विशेषतः हॉटेल्समधील शिल्लक राहिलेलं अन्न, चिकन दुकानातील कचरा आणि धक्कादायक बाब म्हणजे दवाखान्यातील वैद्यकीय कचराही आढळतोय। त्यामुळे परिसरात कमालीची दुर्गंधी पसरली असून वातावरण दूषित बनलंय। इथल्या नागरिक आणि प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार या कचऱ्यामुळे परिसरात दिवसभर दुर्गंधी पसरतीये। यामुळे श्वास घेणंही कठीण झालंय। पावसाळ्यात तर ही परिस्थिती अधिकच गंभीर होतीये। कचरा थेट नदीत मिसळल्यास नदीचं पाणी प्रदूषित होण्याची भीती आहे। त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतोय। याकडे प्रशासनानं तातडीनं लक्ष घालून कचरा टाकणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांमधून होतीये। तसंच या भागाची नियमित स्वच्छता करण्याची व्यवस्था करावी अशी अपेक्षाही व्यक्त केली जाते।